गव्हर्नमेंटची पॉलिसी झाली आहे की जिल्हा परिषद शाळा मोडायला पाहिजे. त्यांच्याकडे पैसे नाहीत मुलांना शिकवण्याकरिता, ते मुलं कुठं जावा. नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्यको जानो न्यूज. मी आता गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याच्या तेलनखेडी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा तेलनखेडी या ठिकाणी आहो. आणि आज विशेष ग्रामसभा जे आहे ग्रामपंचायत तेलनखेडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यामागचा नेमका उद्देश असा आहे की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा तेलनखेडी या ठिकाणी एकूण 7 वर्ग आहेत, पण 7 वर्गाला फक्त एक शिक्षक आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे 80. तर अशामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आज या अनुषंगाने विशेष ग्रामसभा ठेवलेली आहे. तर आपण माझ्या मागे या ठिकाणी गावकरी आणि पालक मोठ्या संख्येत बघू शकता. तर नेमकं यांची काय मागणी आहे आणि पुढे यांची काय भूमिका राहणार आहे ते बघूया. तर तेलनखेडी गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम आहेत आपल्यासोबत. काय म्हणाल मॅडम, का म्हणून विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे? आता मोठ्या संख्येमध्ये पालक या ठिकाणी शाळेमध्ये दिसून येत आहेत, काय विशेष आहे? माझे नाव रीता रमेश बिसेन, मी तेलनखेडीची सरपंच आहे. माझ्याकडे सर्व गावातले आणि शाळेचे समिती आले आणि म्हटलं की मॅडम आपल्या गावच्या टिशा बाहेरगावी जात आहेत, तर टिशा इथंच जात आहेत तर इथंच ठेवल्या पाहिजे, त्याविषयी आपल्याला ग्रामसभा ठेवता येते. तर ग्रामसभा तुम्ही काढा. तर आम्ही तात्काळ ग्रामसभा ठेवली गावकऱ्यांची आणि संपूर्ण गाव बंद आहे आणि गावातल्या टिसा गावातच ठेवल्या पाहिजे, त्याविषयी गावकऱ्यांनी गाव बंद ठेवला. आणि गावात शिक्षक नाही आहेत, तर शिक्षक पाहिजे आपल्याला आणि 1ली ते 7वीपर्यंत शाळा वाचली पाहिजे. आणि गावची शाळा तर आपलीच शाळा आहे आणि आपल्या 1ली ते 7वीपर्यंत एकच शिक्षक आहेत, तर आपल्याला इथं शिक्षक पाहिजे. आणि आपली पटसंख्यानुसार 80 पटसंख्या आहे, तर 80 पटसंख्यावर एकच शिक्षक आहे, तर आपल्याला 2 तरी शिक्षक 1ली ते 7वीपर्यंत पाहिजे. आणि 2 शिक्षक असला तरी पण आपण एक शिक्षक ठेवू शकतो, तर 4-5 आपल्याला शिक्षक पाहिजे. तर तसेच आपल्यासोबत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. काय नेमके उद्देश आहे TC काढण्यामागचे पालकांचे, का म्हणून विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत? उद्देश हेच आहे, आपल्या गावी वर्ग आहेत 7, खोल्या पण 7 आहेत आणि शिक्षक आहेत 1. त्याच्यामुळं शिक्षण होत नाही विद्यार्थ्यांचं. त्याच्यामुळं पालकांचं असा विचार आहे का इथून टिशा बाहेर गावी शिकवू आपण, कोणी कॉन्व्हेंटला कोणी प्रायव्हेट शाळेला. त्याच्यामुळं आपल्या गावची शाळा मोडून जाईल ना. म्हणून आम्ही हे विशेष सभा गावात बोलवलं आज आणि सगळं पालक वर्ग गावकरी वर्ग. तर आता त्या काय ठराव ग्रामपंचायत माध्यमातून प्रस्तावित करण्याची मागणी आहे तुमची? आम्हाला टीचरची मागणी आहे. आम्हाला कमीत कमी अजून 4 शिक्षक इथं पाहिजे, तेव्हा आम्ही इथं टिशा ठेवू, नाही तर मग शाळेला टाला लावू. हे आमची सगळ्यांची. तर आतापर्यंत कोणत्या म्हणजे आपण अधिकाऱ्याकडे याबद्दल निवेदन दिलेले आहे, मागणी केलेली आहे? गट विकास अधिकाऱ्याकडे दिलं, शिक्षण अधिकारी, आमच्या आमदारांना सुद्धा दिलं. कोण आमदार? आपलं बडोले साहेब. हॅलो. वरतून सभापतीला दिलेलं, झेडपी आपलं सदस्य आहेत शशीभाऊ, त्यांना पण दिलं. त्यांच्या ओसे आहेत माझ्याकडं, ते सगळं पत्र दिलं, आम्ही पत्रव्यवहार केलं. आता एक जे शिक्षक आहेत ते सुद्धा शाळेत राहतात का नाही? शिक्षक ते एकच आहे, त्यांच्याकडे बिओलेचे काम आहेत. शिक्षण तेवढं काही देत नाही, ते बिओलेचे कामं असल्यामुळं ते गावामध्ये फिरून ते आपलं पण कामं करतात. त्याच्यामुळं मुलांचं शिक्षण होत नाही बरोबर. तर आता जे निवडणुकीचे काम म्हणजे मतदार यादीचे नोंदणीचे जे काम सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा ते एक जे शिक्षक आहेत त्यांना कामावर लावलेलं आहे. अशामध्ये 7 वर्ग 80 विद्यार्थी आहेत आणि अशामध्ये कमीत कमी 4 शिक्षक पाहिजे, अशामध्ये 1 शिक्षक आहेत, ते सुद्धा निवडणुकीचे काम करत आहेत. अशामध्ये देशाच्या भविष्याचे आणि विद्यार्थ्याच्या भविष्याचे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशामध्ये आपल्यासोबत भाईकार जे आहेत, काय म्हणाल? माझं नाव राजेश घनश्याम भयकार आणि मी शाळा व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष आहे. आमची सरकारला आणि जिल्हा परिषदला एकच विनंती आहे की जे गव्हर्नमेंटचं काम आहे BLOचं, ते काम एकच शिक्षक असल्यामुळे त्यांच्याकडून ते काम दुसऱ्या कोणाकडून करण्याची कृपा करावी. व आमच्या गावी 1 ते 7पर्यंत शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शिकणारे जे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक जो नुकसान होत आहे
तो फक्त पालकच समजू शकतात. गव्हर्नमेंटची पॉलिसी झाली आहे की जिल्हा परिषद शाळा मोडायला पाहिजे, पण गोरगरिबाच्या मुलं कुठे जातील शिकण्याकरिता. आणि म्हणून आम्ही पूर्ण गावकऱ्यांच्या सहमतीने आज अशी एक वेळ आली आहे की जे गावात शिकणारे मुलं आहेत त्यांच्या जे पालक आहेत ते सर्व पालक आपल्या मुलांच्या टीसीया समोरच्या प्रायव्हेट शाळांकडे वाटचाल करत आहेत. पण ज्यांच्याकडे पैसा आहे ते ठीक आहेत, ते घेऊन जातील, आम्हाला मान्य आहे. पण ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत मुलांना शिकवण्याकरिता ते मुलं कुठं जावा, हा गव्हर्नमेंटला थेट माझा प्रश्न आहे. आता तुम्ही ठराव घेता, आज विशेष ग्रामसभा ठेवलेला, जर समजा तरी पण शिक्षक या ठिकाणी दिले नाही तर पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका आमची हेच आहे, आम्ही पूर्ण गावकरी तसेच पालकवर्ग व व्यवस्थापन समिती तर्फे पूर्ण शाळेला तालाबंद आंदोलन करू आणि गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून देऊ की आमच्या तेलंगखेडीवर किती अन्याय होत आहे. अन्याय तर भरपूर वर्षापासून होत आहे तेलंगखेडी शाळेवर, कारण की जे वरचे जे शाळा आहेत म्हणजे 5 ते 7पर्यंत अजूनपर्यंत एकच टीचर राहत होता आणि खालच्या स्तरावर जो 1ली ते 5वीपर्यंत जो शाळा आहे त्या शाळेमध्ये फक्त त्या खोल्यामध्ये एकच शिक्षक आहे आता सध्या बी. पण याच्यावर जर गव्हर्नमेंटनी हो आम्ही मान्य करतो ना, गव्हर्नमेंट भरत्या घेत नाही. जिल्हा परिषदचं एवढं काम आहे की कमीत कमी प्रत्येक शाळेला 2 किंवा 3 स्वयंसेवक देवा. स्वयंसेवक भरत्या घ्या ना, आमच्या टॅक्स घेता ना तुम्ही, आमच्या मुलाबाळांचा खाऊ तुम्ही आमच्यापासून घेऊन राहिले ना, त्या पैशाचा आमच्यावर खर्च करा ना. आम्हाला का करणे आहे? गरीबाचा लेकरा आहे, शिकला नाही पाहिजे म्हणून गरीबाचा पोरगा शिकला नाही पाहिजे आणि मोठ्या लोकांचे पोरं कोणता आमदार खासदाराचा मुलगा जिल्हा परिषद शाळेला शिकला आहे याचा गव्हर्नमेंटनी निष्कर्ष करावा आणि ह्या शाळेला लवकरात लवकर 2 या 3 शिक्षक देण्याची कृपा करावी. तर आता नेमके बघणे हे महत्त्वाचे ठरेल की ह्या तेलंगखेडी गावामध्ये जे विशेष ग्रामसभा ठेवण्यात आलेली आहे की शिक्षक पाहिजे म्हणून, जर 10 ते 15 दिवसामध्ये शिक्षक यांना मिळाले नाही तर हे तालाठोको आंदोलन करतील काय, की यांना शिक्षक मिळतील आणि विद्यार्थ्याचे भविष्य चांगले होईल, हे बघणे मात्र नेमके महत्त्वाचे ठरले आहे. की आता तालाबंद आंदोलन होणार की ह्या शाळेमध्ये शिक्षक येणार. तर असंच बातमीकरिता बघत राहा सत्य को जानो न्यूजला. मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत